श्री शिवलीलामृत 11वा अध्याय रुद्राध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे। सूत मने शौनका दिन प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण। तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण। बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण। शिवस्वरूप म्हणूनी त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान। असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे। कंठी बांधावे 32, मस्तका भोवती 24, 6 कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा। अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष। पंचमुख षणमुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक। सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन। रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन। नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित, प्रजा दायात भूसुर। धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच न घे न्याय करी साचार। अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी। पूर्वदत्त्य ऐसी लाधीजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे। गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे। श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण। काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान। बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन। शिवभक्त उपजतांची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम। दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी। बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ। लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या। पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार। गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती। तवते बाळ दोघे जन, सर्वालंकार उपाधी टाकून। करती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी। आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत। बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा। आश्चर्य करती राव प्रधान, यांसका नावडे वस्त्रभूषण। करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवांचे। विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेविती। ते सवेंची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा। शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिते आपुले व्रत। राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणते करावे काय आता। तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर। सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी। जो कृष्ण द्वैपायनाचा जाणीता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता। जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले। जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर। ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करोनिया। जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहाविले। पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक। विरंचीस दटावनी क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे। तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले। ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा। या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे। ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुकयोगींद्र। तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जानोनी। राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणती। षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष। समस्ता वस्त्रे भूषणे देऊनी, राव विनवी कर जोडूनी। म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे। नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर। वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी। इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र। गजवाजियांनी समग्र आरुढावे आवडेना, पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती। मग ते दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने। गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी। तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो। पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारंगना मनोरम। महानंदा नाम तियेचे, त्या ग्रामीचा तोची भूप। पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिता कृती पाहुनी कंदर्प। तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्ण चंद्र। तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार। भाग्यापार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त। चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित। चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास। हिरणमय रत्न पर्यंक राजस, चंद्र रश्मी सम प्रकाश। शय्याजीची अभिनव, दिव्यावर्णी संयुक्त। अंगी सुगंध विराजित, गो महिषी खिल्लारे बहुत। वाजी गज घरी बहुवस, दास दासी अपार। घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर। तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून, सकळ नृप डोलवी तो मान। तिचा भोग काम इच्छून,
भूपसभाग्य येती घरा. वेश्या असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यांची सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊनी मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन. येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नी. जन धावो लागले चहूकडून. एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी ऐकोन वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध जाहले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग जो भक्त जन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविले सर्व संपदा कोश समवेत सर्व ही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी. तैसा प्रकटला कपाळ मोळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नैत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयांचे शिरी निळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरवती वरचेवर कंदूक झेलीत. तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेस झेलुनी धरीत हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालिली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. शुद्धा तृषा विरहित त्रिशुद्धी. भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद दुःख. मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे. जेथे सुरतरुची वने अपारे. सुरभीची बहुत खिल्लारे. चिंतामणीची धवलागारे. भक्ता कारणे निर्मिली. जेथे वसनता बोलती शिवदास. तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश. महानंदा तेथे पावली. हे कथा परम सुरस. पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष. कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण. भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावतील बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती. आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास. परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता.
ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख. हे सभा सकळीक दुखार्णवी पडेल पै, प्रत्यय सदृश्य बोलावे वचन. नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयानं करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा, आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी दुखाग्नीत गेले आहाळोनी. अतःपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठ न सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार. जे पंचभूते नव्हती समग्र, शशिमित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. तेथे झाले स्फुरन जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महत्त्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीतवसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्ग स्थित्यंत करविता. विधीस म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सारपूर्ण, तोहा रुद्राध्याय परमपावन. त्याहून विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन तयाचे घेऊ इच्छिते. जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती मनोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडून यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौन. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणून नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होई निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावर अभिषेक धार धरी, मृत्यू दूर होई साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, शोनिपाळा करी सप्तदिन. राय धरिले दृढ चरण सद्गद होऊनी बोलत. सकल ऋषीरत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भैशोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगसी ते बोलावून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यास वमनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणूनी उभा करती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्नी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगारा सारखे. तोमज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांसी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गरजत ते वेळे, देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीत असे. षड्रस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणांसी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितके भरा एक सरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त. पुरे पुरे हेची ऐकली मात.
धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझी या सुता. ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी रमण लिंग अर्चिजे. की निर्देवास सापडे चिंतामणी. क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावुनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन उत्तानपादी कयादु हृदय रत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान वंदे जे का सर्वाते. जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ. ज्यासी चतुर्दश विद्या करतला मळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडूनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नैनी दंडे ताडील शक्राधिका. तो नारद देखोनी तेच क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दाक्षिणाग्नी गार्ह पत्या आह्वनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन. धावोनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. रा उभा ठाकेकर जोडूनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व. काही देखले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधोन. तुझ्या पुत्राचे चुकले मरण. रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा. शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला. शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून. आणीत होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण. आयुष्य कसे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचोन. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर थोर होते. हे महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमरग जामात अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी. आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही. तो तिथेची झाला मुक्त. त्याच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यांजे पडती. त्यांसी होय आयुष्य संतती. त्यांसी काळ न बाधे अंती. वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान. ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रा ध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवूनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित. विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान. त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाही. येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडाळ निशेष. त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवून वांझ झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहास न आणावे. आपण त्यांच्या सदनास न जावे. ते जावे जीवे भावे. जेवी सुशीळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस. त्यांची मृत्यू आला या गोष्टीस. संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित. हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. तो जगदानंद मूळकंद. अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोद सज्जन अखंड. एकादशाध्याय गोड हा. श्री सांब सदा शिवार्पणमस्तू.